नमस्कार फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे वालाचं बिरडं। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कडवे वाल, जे मी काल दिवसभर भिजवून ठेवले होते आणि मग गाळून रात्री स्वच्छ कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवले। त्यांना हे मोड आलेले आहेत, आपण पाहू शकता। त्यानंतर मी घेतलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं भाजलेलं वाटप। याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते सर्च करू शकता। मी फोडणीसाठी थोडासा कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो कापून घेतला आहे। मोठा टोमॅटो होता। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। हिंग घेतलेला आहे, मीठ, फोडणीसाठी तेल आणि आपल्याला थोडंसं पाणीही लागणार आहे। तर आपण आता वालाचं बिरडं करायला सुरुवात करूया। आपली कढई छान तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून, जवळजवळ 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्यात मी थोडासा हिंग घातला आहे। फोडणीसाठी थोडासा कांदा, कढीपत्ता, कांदा लाल झालेला आहे, कढीपत्ताही चांगला भाजला गेला। याच्यामध्ये मी आता वाटप घालते आहे। हे आपलं कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप आहे। हे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपलं वाटण छान भाजून तयार आहे। याच्यामध्ये मी टोमॅटो घातलेले आहे। याच्यामध्ये हे उरलेल्या वाटणाचं पाणी मी ॲड केलेलं आहे। आपला मसाला रेडी आहे। त्यामध्ये मी आता जवळजवळ 1 चमचा मीठ घातलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार घालायचे आहे। आता मी याच्यामध्ये
हे मोड आलेले वाल घालते आहे. वाल या मसाल्यामध्ये नीट परतून घ्यायचे आहे. वालाचं बिरडं करताना फार सांभाळून करावं लागतं, कारण वाल जर तुटले विरघळले तर भाजीची चव निघून जाते. वाल शिजताना चेक करत राहावं लागतं की वाल विरघळले नाही पाहिजे, ते शिजले पाहिजेत पण अख्खेच राहिले पाहिजेत. काही जण वालाच्या बिरड्यामध्ये बटाटेही घालतात. मी यात बटाटे घातलेले नाहीत, नुसतंच वालाचं बिरडं करते आहे. मी यात वरून थोडीशी कोथिंबीर पेरून ठेवते आहे आणि मी याला झाकण लावलेलं आहे. 5 मिनिटासाठी आपण असं झाकण लावून ठेवणार आहोत. पण वालाचं बिरडं एकदा चेक करायचं आहे. मध्यम आचेवर हे शिजू द्यायचं आहे. पुन्हा झाकण लावूया, पुन्हा एकदा चेक करून पाहूया. आपला वाल अजून नीट शिजलेला नाही. मी त्यात थोडंसं पाणी ॲड करते आहे. तुम्हाला हा वाल नीट शिजेपर्यंत काळजीपूर्वक चेक करत राहावं लागणार आहे. आपण पुन्हा एकदा झाकण खोलून पाहूया. या वालाच्या बिरड्याला खूप छान रंग आलेला आहे. हे वाल शिजायला 15 ते 20 मिनिटं सहज लागतात. पहा, याच्यामध्ये मी आता थोडी आणखीन कोथिंबीर टाकते आहे. मी सुरुवातीला पण टाकली होती, कारण कोथिंबीरीची टेस्ट मग भाजीमध्ये व्यवस्थित उतरते. आपलं वालाचं बिरडं जवळजवळ तयार आहे. याला फक्त एक उकळी आली की मी गॅस बंद करणार आहे. हे वालाचं बिरडं गरम गरम चपातीबरोबर, गरम गरम भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा छान लागतं. आपलं वालाचं बिरडं छान तयार झालेलं आहे. आपण याला आता बाउलमध्ये काढून घेऊया.
हे आपलं वालाचं बिरडं तयार आहे. फ्रेंड्स, माझी ही वालाची रेसिपी आवडली असल्यास, माझं हे वालाचं बिरडं तुम्हाला आवडलं असल्यास तुम्ही करून पहा, लाईक करा. माझं वालाचं बिरडं ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.